डॉक्टर, आपण लास्ट टाइम शिकत होतो, मूलभूत हक्क शिकत होतो आपण लास्ट टाइम. त्या अगोदर जे काही झालं होतं त्याबद्दल काही डाऊट असतील तुम्हाला तर अगोदर विचारा मला आता. तसं मग आपण पुढे सुरुवात करायला, कारण की हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मूलभूत हक्क. त्यामुळे तुमचं पहिलेच जे झालंय ते क्लिअर असेल तरच आपल्याला पुढे जाईल. यामध्ये आपला लास्ट टाइम आर्टिकल 12 आणि 13 आणि इंट्रोडक्शन झालेलं मूलभूत हक्कांचं. ह्यामध्ये काही कळलं नसेल तर आता विचारा, आपण ते क्लिअर करू आणि पुढे जाऊ. विचारा कोणाला काही डाऊट असेल. काय डाऊट तुम्ही नव्हतात ना लास्ट टाइम. लास्ट टाइम आपण मूलभूत हक्क स्टार्ट केलेले. मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट, चॅप्टर 7 आहे. 7 नाही, तुमच्या बुक मधलं चॅप्टर्स आहे. पार्ट थर्डच आहे. पार्ट थर्ड, आर्टिकल 12 to 35. तर आपण मूलभूत हक्क सुरू केलेले. मूलभूत हक्काला आपल्या राज्यघटनेचे मॅग्ना कार्टा असंही म्हटलं जातं किंवा फंडामेंटल राईट असंही म्हटलं जातं. तुम्हाला माहिती असेल मॅग्ना कार्टा म्हणजे काय, माहिती आहे तुम्हाला? लक्ष्मी मध्ये स्टार्टिंगलाच दिलेलं आहे. राज्यघटनेचा तिसरा भाग हा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखला जातो. तर मॅग्ना कार्टा काय हे माहिती आहे तुम्हाला? खालती इथं मेन्शन पण केलेलं आहे. 1215 मध्ये इंग्लंडचा राजा होता किंग जॉन. किंग जॉन यांनी त्या काळामध्ये नागरिकांना जी हक्कांची सनद दिली, त्याला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. आपल्या पार्टला, राज्यघटनेच्या पार्ट 3 ला राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. एवढं कळलंय? हे आपण कोणाकडून घेतलेले मूलभूत हक्क, कोणापासून इन्स्पायर होऊन घेतलेले? USA, अमेरिकेकडून. राईट, अमेरिकेकडून. बॉरोड फ्रॉम अमेरिका. अमेरिका हा असा पहिला देश होता, त्यांनी राज्यघटनेमध्ये नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत ते मेन्शन केले. मूलभूत हक्क राज्यघटनेमध्ये मेन्शन करणं म्हणजे काय असतं की तुम्हाला राज्यघटनेमार्फत म्हणजे कायद्याद्वारे, कायद्याद्वारे पेक्षा चांगला शब्द आहे गॅरंटेड, गॅरंटी बाय दी कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला हे जे मूलभूत हक्क असतात त्याची जी गॅरंटी असते ती कॉन्स्टिट्यूशन मार्फत दिली जाते. आणि हे त्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आहे ते कुणामार्फत केलं जातं? तर तुमची न्याय व्यवस्था असते, जसं की उदाहरणार्थ बोलायचं तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामार्फत. कळलं एवढं? आपण तेव्हा बघितलेलं लास्ट लेक्चरला की आर्टिकल 12 मध्ये राज्याची व्याख्या, राज्याची व्याख्या दिलेली आहे. तर फंडामेंटल मूलभूत हक्कानुसार राज्य कोणाला म्हणावं? सर्वप्रथम तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, देन झाली पार्लमेंट, संसद आपली, देन जे पण सर्व स्टेट गव्हर्नमेंट आहेत ते झाल्या स्टेट गव्हर्नमेंट, देन ज्या विधिमंडळ, ज्या सगळ्या विधिमंडळ असतात त्या झाल्या, देन ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जसं की नगरपालिका झाली, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज म्हणता येईल तुम्हाला, या सर्व. आणि ज्या संस्था गव्हर्नमेंट मार्फत काम करतात,
जे गव्हर्नमेंटचं काम करतात, जसे की सेमी गव्हर्नमेंट असतील, जसं की तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज झाल्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, या सर्व राज्याच्या व्याख्यामध्ये येतात. तर जर का ह्यामधल्या कोणीही तुमच्या जर का मूलभूत हक्कावरती गदा आणली, तर तुम्ही डायरेक्टली दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊ शकता. तर आर्टिकल 12 मध्ये फक्त तुमची राज्याची व्याख्या दिलेली आहे की कोणाला तुम्ही राज्य 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 म्हणजे स्टेट, ही जी टर्म आहे ती राज्यशास्त्रामधली आहे, स्टेट. एवढं कळलं तुम्हाला. आर्टिकल 12 मध्ये फंडामेंटल राईट्स नाहीयेत तुमचे ऍक्च्युअल फंडामेंटल राईट्स आहेत ते आर्टिकल 14 पासून सुरू होतात. आर्टिकल 14 पासून आर्टिकल 32 पर्यंत हे ऍक्च्युअल तुमचे मूलभूत राईट्स सुरू होतात. आर्टिकल 12 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे, लक्षात ठेवा. मूलभूत हक्क नाहीये, फक्त राज्याची व्याख्या आहे. जर आपण आर्टिकल 13 बघितलेलं, आर्टिकल 13 मध्ये काय दिलेलं, सांगा. लास्ट टाइम झालेलं आहे आपलं आर्टिकल 13. एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आर्टिकल 13 मध्ये. मूलभूत हक्काशी विसंगत जे कायदे असतील ते अवैध ठरवण्याचा हक्क याचा अर्थ जे तुमचे मूलभूत हक्क आहेत पार्ट 3 मध्ये, त्याच्याशी विसंगत कायदे संसद करू शकत नाही. जर तसं करण्याचा प्रयत्न जर का संसदेने केला, कायदे मंडळाने केला, तर ते अवैध ठरवण्याचा हक्क आपल्या ज्युडिशरीला म्हणजे न्यायव्यवस्थेला आहे. न्यायव्यवस्था इन सेन्स सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. याला एक चांगला शब्द आहे न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. त्याचा अर्थ तुम्हाला सांगितलं न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय लास्ट टाइम. कळलंय तुम्हाला न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय. मूलभूत हक्क, हे मूलभूत हक्क शॉर्ट मध्ये लिहिले, मूलभूत हक्काची विसंगत कायदे. म्हणजे समजा आपली जी कायदे मंडळ आहे संसदेद्वारे जर का तुमच्या मूलभूत हक्कावरती गदा आणणारा कुठलाही कायदा करण्यात आला ज्याने तुमचे मूलभूत हक्क वरती गदा येईल, तर ते अवैध ठरवण्याचा हक्क आपल्या न्यायव्यवस्थेला आहे. हे आर्टिकल 13 मध्ये म्हटलं आहे. आणि मुळात आर्टिकल 13 नुसार मूलभूत हक्काची विसंगत कायदे करता येणार नाही कायदे मंडळाला. समजा असं त्यांनी कायदा केला तर तो कायदा किंवा ती अवैध ठरवण्याचा हक्क न्यायव्यवस्थेला आहे. आर्टिकल 32 बाय आर्टिकल 32 नी सुप्रीम कोर्टात तुम्हाला जातं आणि आर्टिकल 26 नी हायकोर्टात जाता येतं. सध्या हे लिहू नका, कन्फ्युजन होईल तुम्हाला, जस्ट लक्षात ठेवा. कळलं आर्टिकल 13 काय. आतापर्यंत आपण दोन आर्टिकल बघितले, आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13. दोघांमध्ये पण तुम्हाला मूलभूत हक्क दिसले का आतापर्यंत. नाही दिसले. तर ऍक्च्युअल जे आपले मूलभूत हक्क आहेत ते कुठपासून स्टार्ट होतं, आर्टिकल 14 पासून. त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं 6 पार्ट मध्ये. ओरिजिनली 7 पार्ट मध्ये केलं जातं. ओरिजिनल आपले मूलभूत हक्क 7 होते पहिले. सर्वप्रथम तर समतेचा हक्क, समानतेचा, राईट टू इक्वॅलिटी, राईट.
समानतेचा हक्क, देण आहे स्वातंत्र्याचा, आर्टिकल 14 to 18, हे पुढे मी हक्क लिहित नाही, तुम्ही पुढे लिहा तुमचा हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा हक्क, आणि पुढे आहेत त्या आर्टिकल्स. येस, राईट टू लिबर्टी. शोषणाविरुद्धचा राईट टू एक्सप्लॉयटेशन, राईट्स अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. हाँ 25 to 28 असेल, 25 थोडंसं असं आहे. हे कधी होते, जेव्हा आपली घटना अंमलात आली तेव्हा, म्हणजे 1950ला, 1949-50. राईट टू सेक्युलरिझम, रिलीजियस राईट्स. एकोणीसशे 50ला जेव्हा आपलं राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा टोटल 7 मूलभूत हक्क पार्ट 3 मध्ये देण्यात आलेले. पण पुढे 1978ला 44व्या घटना दुरुस्तीने हा जो राईट आहे तो मूलभूत हक्कामधून काढून टाकण्यात आले. आता टोटल
सध्याच्या घडीला टोटल फक्त 6 आहे. फक्त लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवायचं की स्टार्टिंगला 7 होते, आता 6 आहे मूलभूत हक्क. कारण की हा 6वा जो संपत्तीचा हक्क होता आर्टिकल 31 चा, तो 44व्या घटना दुरुस्तीने 1978 ला काढून टाकण्यात आलेला. जर का तुम्हाला कनेक्ट करता आलं तुम्ही कनेक्ट करू शकता. 1976 ला काय झालेलं, केशवानंद भारती केस माहितीये तुम्हाला? केशवानंद भारती केसचा रिझल्ट लागलेला. जर का तुम्हाला केशवानंद भारती केस माहिती असेल, खूप इम्पॉर्टंट केस होती ती केशवानंद भारती केस. ती जर का माहिती असेल, तुम्हाला माहिती असेल की ती संपत्ती बद्दलची केस होती. आता सध्याच रिसेंटली केशवानंद भारती यांचा मृत्यू झालेला, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. येईल की नाही सांगता येत नाही, कारण की आयोगाने म्हटल्याप्रमाणे फक्त अगोदरच येणार आहे करंट अफेअर मध्ये, पण सांगता येतं. तुम्हाला माहिती पाहिजे केशवानंद भारती केस काय होती, तुम्हाला रिलेट करता आलं तर पुढे आपण शिकणार आहोत काय केस आहे शॉर्ट मध्ये. एवढं कळलं? आता टोटल किती आपले मूलभूत हक्क आहेत? आपण वन बाय वन आता आर्टिकल वाईज सगळे बघणार आहोत मूलभूत हक्क. सर्वप्रथम लिहा आर्टिकल 14. कायद्यापुढे समानता. आणि कायद्याचे समान संरक्षण. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ही जी कन्सेप्ट आहे ती आपण ब्रिटिशर्स कडून घेतली. ब्रिटिश कन्सेप्ट आहे आणि ही कन्सेप्ट आहे ती अमेरिकन कन्सेप्ट आहे. कायद्यापुढे समानता म्हणजे काय? कायद्याच्या नजरेमध्ये सगळे समान. तुम्ही कोणी असो, तुम्ही स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलगा असो किंवा कोणी प्रेसिडेंट असो, काही असो, तर कायद्यापुढे तुम्ही सगळे समान आहात. तुमच्यात भेदभाव केला जाणार नाही. ही एक प्रकारे निगेटिव्ह संकल्पना आहे आणि ही एक प्रकारे पॉझिटिव्ह संकल्पना आहे. यामध्ये कायद्याचं समान संरक्षण म्हणजे काय? कायदा जर का तुम्ही कायद्यापुढे सगळे समान आहेत असं यामध्ये म्हटलं नाही, कायद्याचे समान संरक्षण याचा अर्थ जर का समजा एखादे एक क्राईम होतोय आणि तोच क्राईम एका लहान मुलाने केलाय आणि एका ऍडल्टने केलाय, तर त्यासाठी वेगळे रूल्स. ओके, तर उदाहरणार्थ तुम्ही असं बघू शकता की स्त्रियांसाठी वेगळे रूल्स आहेत क्रिमिनल लॉ मध्ये आणि पुरुषांसाठी वेगळे रूल्स आहेत. स्त्रियांना 6 PM नंतर अटक करता येत, तर स्त्रियांना फाशी देता येत. तर ते कारण की कधीही काही गुन्हा झाल्यावरती तिथली जी कंडिशन असेल ते बघून कायद्याने न्याय केला जातो. जी अमेरिकन कन्सेप्ट आहे ती पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. तर आपल्या घटनाकारांनी काय केलं, आर्टिकल 14 मध्ये समानतेचा अधिकार देताना या दोन्ही कन्सेप्ट आपल्या मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केले आणि हे ना आपली जी ज्युडिशियरी आहे म्हणजे आपली न्याय व्यवस्था आहे त्यांच्यावरती सोडून दिलं की तुम्ही केसनुसार तुम्ही डिफरन्शिएट करा की तुम्हाला कायद्यापुढे समानता ही कन्सेप्ट वापरायची की कायदा ते समान संरक्षण ही कन्सेप्ट वापरायची. हे जजेस वरती, न्यायाधीशांवरती त्यांनी डिपेंड केलं. कारण की आपले जे घटनाकार होते त्यांची दूरदृष्टी खूप चांगली होती, त्यामुळे त्यांनी दोन्ही कन्सेप्ट आपल्या राज्य घटनेमध्ये आपल्या हक्कांमध्ये समाविष्ट केलेले आहेत. नक्की कळलं हे कायद्यापुढे समानता आणि कायद्या समान संरक्षण कुठून घेतली ते पण लक्षात ठेवा. फर्स्ट जी कन्सेप्ट आहे इक्वलिटी बिफोर लॉ ही ब्रिटिशांकडून घेतलेली आपण कन्सेप्ट आणि ही कायद्या समान संरक्षण ही अमेरिकन USA कडून घेतलेली आहे. एवढं कळलं नक्की? कन्फ्युज होते?
equality before law, and this concept is borrowed from the Britishers. This is a negative concept, and this is equal protection of law. That means that borrowed from the American, that is a positive concept. That means our constitution, our makers adopt both the concept. Yes, this is depend upon situation, and that's म्हणजे हे जे आहे ना ते कोणावरती व्हेरी केलंय की कधीही कुठली कन्सेप्ट यूज करायची ना हे फक्त आपले जे जज असतील. समजा जजेस पुढे हा खटला गेला आर्टिकल 40 संबंधित, तर जज ठरवणार, जे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे जज असतील ते ठरवतील की हे कुठली कन्सेप्ट वापरायची, कायद्यापुढे समानता वापरायची की कायद्या समान संरक्षण वापरायची. एवढं कळलं नक्की. त्याला एक अपवाद आहे, खालती अपवाद पण लिहून घ्या. हा जो आपला मूलभूत हक्क आहे याचा एक अपवाद आहे. असंच लिहा डायरेक्टली, आर्टिकल 31C जेव्हा एंटर करते तेव्हा आर्टिकल 14 एक्झिट करते. हे आर्टिकल 13C जे आहे ना ते DPSP म्हणजे आपले मूलभूत मार्गदर्शक तत्व 39B आणि 39C ते लागू करण्यासंबंधित आहे. आर्टिकल 39B आणि 39C हे मार्गदर्शक तत्वांमध्ये. जेव्हा कधी आर्टिकल 39B किंवा C लागू करायचं असेल तेव्हा आर्टिकल 14चा दाखला देऊन हे व्हॅलिड नाही असं ठरवता येणार नाही. तेव्हा आर्टिकल 14च्या वरच आर्टिकल 13C किंवा 13B आणि 19C राहील. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चनला फक्त एवढंच येतं की आर्टिकल असं डायरेक्टली क्वेश्चन येतो की आर्टिकल C जेव्हा एंटर करते तेव्हा आर्टिकल 14 एक्झिट करते की नाही. एवढं लक्षात ठेवा की आर्टिकल 31C हा आर्टिकल 14चा अपवाद आहे. आर्टिकल 15 सोपे आहेत, होऊन जातात. तुम्ही जसं जसं वाचत जाल ना तसं आरामात होऊन जातात. तुम्ही ना एक सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवा, म्हणजे जे तुम्हाला मगाशी दिलं ना क्लासिफिकेशन तसं लक्षात ठेवलं की लवकर सोपं जाईल. नाही, ते ह्यामध्ये नाही ऍड होणार, ते मूलभूत हक्कामध्ये ऍड होत, ते वेगळे राईट्स. हिंदू मॅरेज ऍक्टच्या तयारीत. हा, ते डिफरंट.
इथे हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. केवळ. केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण यावरूनच नागरिकात भेदभाव केला जाणार नाही. त्याचा दुसरा अर्थ घ्यायचा झाला तर ह्या व्यतिरिक्त बाकी गोष्टींमध्ये तुम्ही भेदभाव करू शकता. लाईक एज्युकेशन, समजा आता एज्युकेशन वाईज तुम्ही डिफरन्शिएट करू शकता पीपल्स मध्ये. कळते? केवळ हा शब्द इम्पॉर्टंट आहे. केवळ, ओनली. स्किन कलर नाही येत आहे. ते वंश मध्येच येतं ना स्किन कलरचा. रेस म्हणजे वंश आला ना तुमचं स्किन कलरचा. वंशामध्येच ते येऊन जातं. आपल्या इथे थोडी ना एवढं ब्लॅक आणि व्हाईटचं एवढं बघितलं जातं. आपल्या सगळ्यांचा कलर सावळाच असतो. इंडियन्सचं बघायला गेलं तर. हा, गहू कलर म्हणजे सावळा कलर मोस्टली. एवढं लक्षात ठेवा, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण यावरून नागरिकात भेदभाव केला जाणार नाही. हा केवळ शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. याचा अपवाद घ्यायचं झालं तर काय येईल याचा अपवाद? काही ठीक आहे. आता तुम्ही बोला लिंग, तर अपवाद मध्ये राज्य, स्त्रियांसाठी वेगळ्या तरतुदी करू शकतो पुरुषांच्या तुलनेत, आणि करतातही. बरोबर आहे. ते अपवाद झालं म्हणजे स्त्रियांवरती पूर्वीपासून खूप अत्याचार होत आलाय. त्यामुळे स्त्रियांची जी समाजाची स्थिती आहे ती उंचावण्यासाठी स्त्रियांसाठी काही रिझर्वेशन वगैरे किंवा काही तरतुदी केल्या जातात. म्हणजे एक प्रकारे ते अपवाद आहे. त्या अपवादामध्ये लिहून घ्या वाटलं असते. स्त्रिया व बालकांसाठी विशेष तरतुदी करता येऊ शकतात. कधी मूलभूत अधिकार वाचता ना, तुमचे मूलभूत अधिकार आणि त्यासोबत जे अपवाद आहेत, प्रत्येक मूलभूत अधिकाराला काही अपवाद पण आहे, ते पण वाचायचे. कारण की आपला आयोग काय करतं की तुम्हाला अपवादावरती प्रश्न येतात. कारण सर्वांना माहिती आहे मूलभूत अधिकारावरती आता प्रश्न येतात, तर लोक मूलभूत अधिकार पाठ करतात, पण जे अपवाद आहेत ते कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आयोग तेच करतं, हल्ली अपवादावरती प्रश्न येतात. तसं इथे अपवादामध्ये अजून एक आहे, ST SC साठी काही तरतुदी केल्या जातात, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी. दिलेत सगळं दिलेलं आहे. तुम्ही वाटल्यास इथे ना फक्त हे करू शकता, मार्कडाऊन करू शकता लिहून घेण्यापेक्षा. तुम्हाला मी पेज नंबर सांगतो. तीन अपवाद दिलेत बघा आर्टिकल 15 काही कारणांमुळे. पेज नंबर 104. तुमचा नवीन बुक आहे त्यामुळे 104 असेल की नाही माहिती. अजून एक आहे, शैक्षणिक प्रवेशासाठी काही अपवाद केले जातात. तुम्हाला माहिती असेल शैक्षणिक संस्थांमध्ये काही रिझर्वेशन असतात, राईट? तुम्हाला हा प्रश्न नाही पडला का की शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश किंवा रिझर्वेशन हा तर एक प्रकारे हे झाला ना, भेदभावच झाला. तर आपल्या घटनाकारांनी असा भेदभाव का केला असेल? रिझर्वेशन जे ST SC साठी दिले जाते किंवा जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी जे रिझर्वेशन दिले जाते, ते का दिलं जातं रिझर्वेशन? आपल्या सोसायटीमध्ये जे जे मागासवर्गीयांचं स्थान होतं ते पूर्वीपासून त्यांच्यावर खूप अत्याचार होत आले. आता समजा सर्वांसाठी समान संधी दिल्या असत्या किंवा ह्याच्यावरनं भेदभाव नसता केला आणि त्यांच्यासाठी विशेष तरतुदी दिल्या नसत्या, तर जी रेस आहे
त्यामुळे ते पहिले अगोदरच मागे आहेत. त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे ना. तर ती इक्वल अपॉर्च्युनिटी भेटण्यासाठी आपले जे घटनाकार होते त्यांनी एक बोल्ड स्टेप उचललाय. त्यांना काही प्रमाणात रिझर्वेशन दिलं, कारण की त्यांची पण प्रगती होण्यासाठी होते, पण सगळ्यांसोबत मिळण्यासाठी त्यांनी इथून सुरुवात करावी यासाठी त्यांना काही प्रमाणात रिझर्वेशन दिलं. कळलं? क्वेश्चन कशावर येतात कळलं? मोस्टली अपवादावरती. ह्याच्यावर पण येतात. ह्यातला हा शब्द इम्पॉर्टंट आहे, केवळ. धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण. तुम्हाला इथे चुकवण्यासाठी अजूनही काही दिलं जाऊ शकतं. तुम्ही जसं की रंग म्हणाला, रंग इथे दिला जाऊ शकतो क्वेश्चन. तर रंग वगैरे काही नाही, जेवढं आपल्याला बुकमध्ये दिलंय तेवढंच आहे. हा, 3च अपवाद आर्टिकल. काही डाऊट आहे आर्टिकल 15 मध्ये, 14 मध्ये असेल तर विचारा आताच. आर्टिकल 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. इथे पण मगाच्या सारखं केवळ धर्म, वंश, जात, जन्म ठिकाण, लिंग यावरून भेदभाव केला जाणार. हे पाठच करून टाकायचं, धर्म, वंश, जात, जन्म ठिकाण, लिंग. आता ह्याचे पण अपवाद काही आहेत या आर्टिकलचे. संसद काही राज्यांमध्ये जन्म ठिकाण किंवा वास्तव्याची अट घालू शकते. वास्तव्य आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अशी अट घातली जाते. तेलंगणा संसद म्हणजे आपली पार्लमेंट आहे ती काही काही जिथे गव्हर्नमेंट जॉब असतील. आता समजा तुम्ही एपी मध्ये गेला, आंध्र प्रदेशमध्ये गेलात की तेलंगणामध्ये गेलात, तर तुम्ही तिथले नागरिक असायला पाहिजे, डोमिसाईल तिथला असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही तिथल्या सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये जाऊ शकता. अशी अट संसदेमार्फत किंवा तिथल्या विधिमंडळामार्फत ते घालू शकतात. हा अपवाद आहे. इथे आपण दिले ना, जन्म ठिकाणाबद्दल तुम्ही भेदभाव नाही करू शकत, काही ठिकाणी करू शकता. यामध्ये दुसरा अपवाद आहे आरक्षणाची तरतूद. वरती हा, आपलं जसं एमपीएससी होतं ना, तसंच आंध्र प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं, गव्हर्नमेंट जॉब.
सार्वजनिक सर्व्हिस म्हणजे पब्लिक एम्प्लॉयमेंट. पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये तुमच्या कंपन्या पण येतात, भरपूर गोष्टी येतात पब्लिक एम्प्लॉयमेंट. आपण एक अपोलाच आहे, अपोला माहिती. राईट. त्याच वेळेला आता समजा तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये चर्चमध्ये, आता तिथला जो प्रिस्ट असेल तो त्याच कास्टचा हवा, जी कायद्यात तरतूद करता येते. किंवा जर का तुम्ही आर्मी मध्ये पण गेला, तिथे पण जे रिलिजियस हे असतात टीचर्स असतात ते त्या विशिष्ट धर्माचे असायला पाहिजे. चालेल. अस्पृश्यता निवारण आहे त्यावर बंदी. अस्पृश्यता म्हणजे माहिती असेल तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये जे अस्पृश्यता, जे मागासवर्गीय होते ते त्याच्यासोबत अस्पृश्यता केली जायची मोस्टली, तर ती आता पाळण्यावरती कायद्यानेच बंदी घालण्यात आली. घटनाकारांनी त्यावर कायद्याने बंदी आली. आणि बाकीच्या मूलभूत हक्कांप्रमाणे बाकीच्या मूलभूत हक्कांमध्ये फक्त तुम्ही स्टेट विरुद्ध किंवा जी स्टेट व्याख्या आहे आर्टिकल 12 मध्ये, त्याच्या विरुद्धच तुम्ही दाद मागू शकता. पण आर्टिकल 17 नुसार जर का तुम्ही एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती, म्हणजे इंडिव्हिज्युअल एखादा व्यक्ती जरी तुमच्या विरुद्ध अस्पृश्यताने वागत असेल, तरी तुम्ही डायरेक्टली दाद मागू शकता. कळलं? आणि मी इथे लिहून ठेवा, अस्पृश्यता याची व्याख्या घटनेत दिलेली नाहीये. एमपीएससी ला घाणेरडी सवय आहे की असा प्रश्न घालायची की अस्पृश्यतेची व्याख्या आर्टिकल 17 नुसार अस्पृश्यतेची व्याख्या घटनेमध्ये दिलेली आहे, खालील वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे. आपल्याला ऑब्व्हियसली वाटतं की अस्पृश्यता निवारण दिलेलं आहे म्हणजे व्याख्याही दिलेली असते, पण अस्पृश्यतेची व्याख्या कुठेही राज्यघटनेमध्ये दिलेली नाहीये. यामध्ये अपवाद वगैरे काही नाही. आर्टिकल 18
शैक्षणिक व लष्करी पदव्या वगळता इतर ज्या पदव्या असतील त्या रद्द केल्या जातील. तुम्हाला माहिती असेल की ब्रिटिशांच्या काळामध्ये वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या की सर, सर बहादूर, पाटील, देशमुखी, व्हॉट एव्हर पदव्या दिल्या जायच्या. त्या सगळ्या पदव्या ज्या वंश परंपरागत पदव्या यायच्या त्या सगळ्या पदव्या राज्यघटनेने कॅन्सल केल्या आर्टिकल 18 नुसार. ते का केलं असेल की सर्वांमध्ये सर्व समभाव, ते सर्वजण समान आहेत, ही जी संकल्पना आहे ती सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी ही तरतूद केलेली आहे. ज्या बाकीचे आपण तिन्ही आर्टिकल बघितले, आर्टिकल 14, 16 आणि 17, यामध्ये काय दिलेलं की लोकांचा उद्धार करण्यासाठी होतं, म्हणजे लोकांना ऍडव्हान्टेज होतं, ऍडव्हान्टेज मिळवून देण्यासाठी, राईट. आणि आर्टिकल 18 काय केलेलं आहे, ज्यांच्याकडे आधीपासून ऍडव्हान्टेज आहे, ज्यांच्याकडे पदव्या होत्या आणि त्यांच्यासाठी ऍडव्हान्टेज होते, ते ऍडव्हान्टेज कमी केलेले. आणि ह्यामध्ये ज्या लष्करी आणि सैनिकी पदव्या असतात, शैक्षणिक आणि लष्करी पदव्या असतात, जसं की कॅप्टन झालं, तुमचं डॉक्टर झालं किंवा इंजिनियर, प्रोफेसर, व्हॉट एव्हर काही जे असेल, त्या पदव्या हे नाही केलं, त्या व्हॅलिड आहे. एवढं कळलं. आर्टिकल 14 to 18 समानतेचा अधिकार आता आपलं झालं. त्यामध्ये काही तुम्हाला काही कळलं नाही, काही डाऊट आहे का आताच? आहे काय डाऊट? आर्टिकल 19 स्वातंत्र्याचा पहिला आर्टिकल, आर्टिकल 19 हा खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. यामध्ये टोटल 6 राईट्स दिलेले आहेत, 6 हक्क दिलेले आहेत. सुरुवातीला 7 होते यामध्ये, पण हक्क पहिले इथे लिहून ठेवा. सुरुवातीला 7 होते, पण 44व्या घटना दुरुस्तीने जो 7वा हक्क होता संपत्तीशी रिलेटेड, तो काढून टाकण्यात आला. पण आता फक्त 6 हक्क आहेत आर्टिकल 19. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य पहिलं. तुम्ही भाषण देऊ शकता, तुम्ही बोलू शकता. तुम्ही नॉर्थ कोरियामध्ये गेलात तर का तुम्ही सरकारविरुद्ध भाषण दिलं, तुम्हाला डायरेक्टली अटक करणार आहेत. पण तुम्ही भारतामध्ये आहात, तुम्ही सरकारविरुद्ध भाषण केलं, तुम्ही तुमचे जे मत आहेत ते तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर मांडू शकता तुम्ही. तर हे हक्क तुम्हाला राज्यघटनेमध्ये आर्टिकल 19 नुसार देण्यात आलेला आहे. येस.
यामध्ये एक आहे, तुम्हाला संप करण्याचा अधिकार नाहीये. अपवाद नाही. संप करण्याचा हक्क नाही. तुम्ही सरकार विरुद्ध किंवा कुठल्या कंपनी विरुद्ध जी सरकारची रेट असेल तिथे निदर्शने करू शकता तुम्ही. निदर्शन किंवा प्रदर्शन करू शकता, पण तुम्ही संप नाही करू शकत बाय फंडामेंटल राईट. कळते? संप म्हणजे स्ट्राईक, हंगर स्ट्राईक वगैरे ते वेगळ्या स्ट्राईक असतात. स्ट्राईक तुम्ही करू शकत नाही बाय लॉ. बाय लॉ नाही करू शकत, बाय फंडामेंटल लॉ. हा तुमचा मूलभूत हक्क नाहीये संप करण्यात. तुम्ही संप करू शकता, पण हे तुमच्या मूलभूत हक्काच्या अंडर येत नाही. समजते? असं नाही की तुम्ही संप करू शकत नाही, तुम्ही करू शकता, पण ते तुमच्या मूलभूत हक्काच्या अंडर येत नाही. ते जर का तुम्ही संप केलात आणि तुम्हाला जर का पकडून पोलिसांनी नेलं, तर तुम्ही आर्टिकल 19 नुसार सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊ शकत नाही की तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालंय याकरता. कळलं? यामध्ये अपवाद मेन काय असतात, या आता जे शाही हक्क असतील ना त्यामध्ये अपवाद सेमच असतील. त्यामुळे मी इकडे वरती लिहून ठेवतो अपवाद. तुम्ही जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही उपभोगताय त्याला काही अपवाद आहेत. ते म्हणजे तुम्ही जे भाषण द्याल त्यामध्ये भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता याचं संरक्षण झालं पाहिजे. कळते म्हणजे काय? ते जे होतात जे भाषण वगैरे त्यामध्ये काही अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातात, तसे तुम्ही भाषण दिले तर पोलीस तुम्हाला अटक करू शकतात. तुमचे मूलभूत हक्क तिथे येत नाही. त्यानंतर संरक्षण, भारताचे संरक्षण. देन परदेशाचे जे मैत्रीपूर्ण संबंध असतील तेही तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे. त्याविषयी तुम्ही जास्त काही बोलू शकत नाही. तर सार्वजनिक सुव्यवस्थामध्ये तुमचे ट्रॅफिक वगैरे सगळे ते सगळे येतं. शांतीपूर्ण तुमचे मार्च वगैरे सगळे यामध्ये आलं सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये. देन तुम्ही न्यायालयाचा अवमान करू शकत नाही. हे सगळे अपवाद झाले. मोस्टली सगळ्यांमध्ये तुम्हाला आता सेम दिसायला. आर्टिकल 19 मधला पहिला कळलं भाषण अभिव्यक्ती स्वतंत्र काय आहे. तुम्ही भाषण आणि अभिव्यक्ती स्वतंत्र देऊ शकता, पण असं नाही की तुम्ही उठून कुठे उभाला आणि करा. हा, इंटरफिअरन्स करू शकत नाही. दुसऱ्या कोणाला त्रास होईल असं तुम्ही भाषण आणि अभिव्यक्ती स्वतंत्र देऊ शकत. देन सेकंड आहे शांततापूर्ण सभा भरवण्याचा. त्यामध्ये सिंपल फक्त दोनच अपवाद आहेत. यामधले कुठले अपवाद आहेत? तर एक ट्रॅफिकचा आहे. ट्रॅफिक तुम्ही परमिशन वगैरे घ्यावी लागते, मॅनेज करायला लागतं ट्रॅफिक मॅनेजमेंट.
आणि हे जे पहिलं होतं ते भारताचे सार्वभौमत्व अखंडता याचे संरक्षण. कळलं? शांततापूर्ण सभा भरवू शकता तुम्ही, निशस्त्र असायला पाहिजे. देन थर्ड, संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचा हक्क. हा, उदाहरणार्थ तुम्ही बजरंग दल घेऊ शकता. यामध्ये मेन हे काय, संस्था आणि संघटना करण्याचा स्थापनेचा हक्क तर आहे तुम्हाला, पण तुम्हाला माहिती असेल काही ज्या संस्था आणि संघटना असतात त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागते, राईट? परवानगी घ्यावी लागते, मान्यता मिळवावी लागते. तुम्ही जसं बोललात बजरंग दल, याला पण कुठेतरी रजिस्ट्रेशन करावं लागलं असेल ना, कुठेतरी रजिस्ट्रेशन करावं लागलं असेल ना, तर जे रजिस्ट्रेशन असतं तुमचं किंवा मान्यता मिळवण्याची असते, तो हक्क मूलभूत हक्कामध्ये येत नाही, ते सरकारवर डिपेंड करतं. तर कुठली तुम्ही 4-5 जण एकत्र येऊन एखादी संघटना स्थापन करू शकता, गणेश मंडळ वगैरे संघटना स्थापन होतात, तर तुम्ही करू शकता, त्याचा तुम्हाला हक्क आहे, पण त्याला तुम्ही मान्यता मिळवू शकत नाही सरकार. यामध्ये पण 2 अपवाद आहेत. हा पहिला वाला, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, आणि सेकंड आहे सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता. इथे अजून एक ऍड होतं नैतिकता. नैतिकता काय ऍड झालं असेल सांगायची गरज आहे? मोरॅलिटी. तुमची संघटना असेल ती नैतिक मूल्यावर आधारित संघटना असायला पाहिजे. तुम्ही उठलात आणि एखादी संघटना स्थापन केली असं नाही सर. आम्ही नाही सांगू शकत, ज्यांनी स्थापन केले त्यांना तुम्ही विचारू शकता, त्यांची पण काहीतरी कन्सेप्ट असेल. देन आहे भारतात कुठेही मुक्त संचार करण्याचा हक्क. संचाराचे 2 पैलू असतात. एक तर अंतर्गत संचार आणि सेकंड आहे बहिर्गत संचार, इंटरनॅशनल. अंतर्गत म्हणजे तुम्ही देशांतर्गत कुठेही फिरू शकता. आर्टिकल 19 मध्ये हा जो संचार येतो आर्टिकल 19च्या अंतर्गत येतो. तुम्ही देशामध्ये समजा तुम्ही आता महाराष्ट्रात, तुम्हाला जायचं आहे पंजाबला, तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता, कुठेही जाऊ शकता तुम्ही. ते संचार करण्यात तुमच्याकडे हक्क आहे, मूलभूत हक्कांमध्ये तुमचा हा हक्क समाविष्ट होतो. बहिर्मय जर का देशातून बाहेर जायचंय तुम्हाला, अब्रॉडला जायचं, तर ते आर्टिकल 19 मध्ये नाही. आर्टिकल 19 हा आर्टिकल 19 मध्ये नाही, हा आर्टिकल 21 मध्ये येतो. आर्टिकल 21 आपण पुढे बघणार आहोत, त्यामध्ये येतं. कारण की कन्फ्युज करताना आयोग कसं कन्फ्युज करतं की तुम्हाला आता क्वेश्चन दिला जाईल की भारतात कुठेही मुक्त भारतात संचार करण्याचा हक्क आहे तुम्हाला, तर बहिर्गत संचार असं दिलं जातं आणि हा आर्टिकल 19च्या अंतर्गत येतो की नाही असा क्वेश्चन येतो. पण तो असं मी नॉर्मलच्या वर्डमुळे सांगतो, पण क्वेश्चन थोडा वेगळा येतो, पण तिथे तुम्हाला फक्त अंतर्गतच्या ऐवजी बहिर्गत दिलं जातं. आणि मुलं कुठे चुकतात की डायरेक्टली बहिर्गत वरती क्लिक करून येतात, त्यांना हे माहिती नसतं की हा आर्टिकल 21च्या अंतर्गत येतो, 19च्या अंतर्गत येत नाही. कारण की संचारमय आपल्याला काय वाटतं की आपण संचारमय बहिर्गत किती झालं बाहेर जाण्याचं. आर्टिकल 21 नंतर हा बहिर्गत संचार लागू करण्यात आला. नाही नाही, बहिर्गत संचार आधीपासून होता. जर का तुम्ही बाहेर कुठे गेलात
तुमच्यावर काही प्रमाणात तुमच्यावर हे आल्या गदा आली तुमच्या संचारावरती, तुम्ही आर्टिकल 21 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये दाद मागण्यासाठी जाऊ शकता, ना की आर्टिकल 19 नुसार. हा, आर्टिकल 21 पुढे बघा, खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, आता लक्षात बहिर्गत आणि अंतर्गत. तर ह्यामध्ये अपवाद थोडे वेगळे आहेत. सर्वसाधारण जनतेची हित साधणे. देन जे शेड्यूल ट्राईब्स असतात एसटी, यांच्या हक्कांचे संरक्षण करणे. तुम्हाला माहिती असेल मागे एक केस झालेली अंदमान मध्ये, एक टुरिस्ट गेलेला, त्याला इथलं आदिवासींनी मारून टाकलेलं, माहितीये? अंदमान वगैरे या साईडला काही आदिवासी जमाती आहेत, त्यांना संरक्षण भेटलंय. तिथे जर का तुम्ही गेलात, त्यांची संस्कृती आपल्यापासून डिफरंट आहे. जर का तुम्ही तिकडे गेलात, आत्ताही तसंच आहे. काही ज्या जमाती आहेत ना, स्वस्त आहे म्हणजे कसे आदिवासी जमाती आहेत ना, त्यांची संस्कृती पूर्णतः डिफरंट आहे. त्या अजून सिव्हिलाइज झालेल्या नाहीत, अशा संस्कृती आहेत. पहिलीच्या काळामध्ये कसं ते भाला वगैरे मारायचे, तशा संस्कृती आहेत. तर तिकडे जर का तुम्ही जाऊ शकत नाही, डायरेक्टली तिकडे फिरायला जाऊ शकत नाही, गाडी परमिशन घ्यावी लागते. हा, कारण की त्यांना आपण संरक्षण देतो ना, कारण की त्यांच्या संस्कृतीचा आपण रिस्पेक्ट करतो. त्यासाठी आपण त्यांना असं डायरेक्टली बोलू शकत नाही, तुम्ही तुमची संस्कृती सोडा आणि आमच्यामध्ये मिक्स व्हा. मालदीव्स मध्ये पण आहेत, मालदीव्स इंडियामध्ये. मालदीवचं वेगळं आहे, आपल्या इंडियाचं वेगळं आहे. आणि जसं की आता तुम्ही अरुणाचल वगैरे मध्ये पण जाल ना, अरुणाचल प्रदेश वगैरे, तुम्हाला इथं परमिशन घ्यावी लागते जाण्यासाठी. डायरेक्टली जाऊ शकत नाही तुम्ही. पास मिळतो तिकडे अगोदर जाण्यासाठी, तो पास घ्यायला लागतो, त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. थर्ड आहे शेड्यूल ट्राईब क्षेत्र आहे, त्यामध्ये प्रवेशासाठी बंदी आहे. काही असे प्रवेश आहेत जसं की अंधारा बोलून तिकडे जाऊ शकत नाही, प्रवेश बंदी. कशासाठी? तर त्यांचे जे संरक्षण आहे, त्यांचे हित संबंध, त्यांची संस्कृती जपण्यासाठी आपण केले. हे थोडे वेगळे अपवाद आहेत बाकीच्यांपेक्षा, तर हे लक्षात ठेवा मुक्त संस्थांच्या बाबतीत. झालं? भारतात कुठेही वास्तव्य करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. कुठेही तुम्ही वास्तव्य करू शकता. जर का तुम्हाला उद्या जाऊन जम्मू काश्मीर मध्ये स्थायिक व्हायचं होऊ शकेल, तर आता तुम्ही होऊ शकता. फक्त जमीन खरेदी करायची आणि स्थायिक व्हायचं, ऍपल घ्यायचे. इथे पण मगाच्या सारखेच अपवाद आहेत सिम्पली. मगाशी लिहून दिले ते सर्वसाधारण जनतेचे हित आणि एसटी शेड्यूल ट्राईब यांच्या हितांचे संरक्षण. अपवाद लिहून देते, सेम आहे. फक्त इथे अजून एक आहे की ज्या वेश्या आणि जे गुन्हेगार असतात, यांना काही भागांमध्ये प्रवेश बंदी केली जाऊ शकते राहण्यासाठी. तडीपार ऐकलं असेल तुम्ही, तेच. कळलं एवढं? लास्ट आहे यामधनं 6वा, व्यवसाय. कोणताही उद्योग धंदा करण्याचा हक्क. Occupation. Right.
तर यामध्ये अपवाद काय असेल सांगू शकाल? वाचून सांगू नका. एक कॉमन सेन्स, कोणताही धंदा आणि उद्योगधंदा करण्याचा तुम्ही एखाद्या अशा बॅकग्राऊंड मधून येताय की तुम्हाला काहीच नॉलेज नाही मेडिकलचं, तुम्ही डायरेक्टली मेडिकल खोलू शकता? नाही ना. तर काही उद्योगधंदा करण्यासाठी गव्हर्नमेंट तुमच्यावर काही एज्युकेशनची किंवा तांत्रिक सहायता टाकू शकते, टेक्निकल सहायता अनिवार्य करू शकते. नाही तर या हक्काच्या अंतर्गत कोणीही कुठलाही धंदा करेल काही नॉलेज नसतं. त्यानंतर अजून एक आहे, राज्य स्वतःच उद्योगधंदा किंवा व्यवसाय करू शकतो. हे नाही कळलं. राज्य समजा आता एखादी आपली स्टेट गव्हर्नमेंट आहे, स्वतःच कुठला तरी उद्योगधंदा किंवा व्यवसाय देऊ शकतो. आता राज्याला समजा एखादी कंपनी उभारायची आहे, तिथेच प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण त्याची कंपनी आहे, प्रायव्हेट मध्ये पण राज्य पण देऊ शकते, ते गव्हर्नमेंट असेल. कळलं? तेवढं काही नाही त्यामध्ये. आता तुम्हाला ही साही कशी लक्षात ठेवता येतील एकत्र? सांगा कसं लक्षात ठेवा? सिंपल लक्षात ठेवायचं. सर्वप्रथम तर एक समजा असा एक व्यक्ती आहे, त्याला भाषण द्यायची किंवा सभा घ्यायची हे झाली. सर्वात पहिले त्यांनी भाषण दिलं. भाषण दिलं, भाषण देण्यासाठी त्याला सभा घ्यावी लागेल. सेकंड त्यांनी सभा घेतली, सभा भरवली. ओके, सभा भरवली शांततेने, सगळं शांततेने चालू आहे. भाषण घेतलं, सभा भरवली, सभा भरवली, त्याची ओळख झाली लोकांमध्ये, त्यांनी संघटना संस्था स्थापन केली. संघटना संस्था केली, संघटना संस्था स्थापन. त्यानंतर ते फिरायला गेले कुठेतरी, सगळे मित्र भेटले, फिरायला गेले, संचार झालं, संचार आलं, फिरायला गेले, तिकडे त्यांना आवडलं, राहावंसं वाटलं. तर वास्तव्य, कुठेही वास्तव्य भारतामध्ये, सगळं भारतामध्ये चालू आहे. वास्तव्य गेलं, राहायला येते, आता काहीतरी व्यवसाय करायला लागेल, पोटापाण्याचा विचार करायला लागेल, तर व्यवसाय. सिंपल वर्ड मध्ये लक्षात ठेवायचं, असं वर्ड लक्षात ठेवू शकता. सहाय्यक. सर्वप्रथम भाषण दिलं, त्यांनी सभा भरवली, भाषणासाठी माणसं बाहेर झाली, सभा, माणसं आली, जमा झाली, काहीतरी कॉन्टॅक्ट वाढला, संघटना संस्था स्थापन केली, सगळ्यांची मैत्री झाली, फिरायला गेले, तिथे आवडलं त्यांना राहायला, तर तिथे वास्तव्य केलं, पोटा पाण्यासाठी व्यवसाय केला. काही डाऊट आहे आता आर्टिकल 19 मध्ये? असेल तर विचारा. जास्त फास्ट होत आहे? सातवा म्हणजे सातवा इन द सेन्स आपलं स्टार्टिंगला कुठलं झालं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड झालं, हा, देन मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन झालं, देन त्यानंतर झालं सायलेंट फीचर झाले, सायलेंट फीचर नाही, प्रिएम्बल झालं, प्रिएम्बल अँड स्त्रोत झाले, कुठून कुठून आपण काय काय घेतलं ते झालं, शेड्यूल झालं, आणि स्त्रोत झालेच, आणि आता हा लास्ट झाला पाचवा. हा, सेकंड माहिती आहे, प्रिएम्बलच्या अगोदरच येतो, कॉन्स्टिट्यूशन नंतर येतात, तिसरा चॅप्टर आहे. हा, बुक्स मध्ये झाले. फक्त ह्यामधलं हे होतं ना, संघराज्य आणि राज्य आणि नागरिकत्व, हे दोन चॅप्टर घेतलेले नाही, त्याची तुम्हाला नोट देणार, तुम्ही करू शकता, एवढं काय अवघड नाही, वाचून होईल, त्यावर जास्त क्वेश्चन येत. कळलं नक्की आर्टिकल 19?
गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधित संरक्षण संरक्षण. शॉर्टमध्ये सांगायचं तर जे आरोपी असतात त्यांना मनमानी शिक्षा देता येणार नाही. जी कायद्यामध्ये दिलेली आहे ती शिक्षा देता येईल. त्यांना त्यांच्यापासून गुन्ह्याबद्दल जे दोषी ठरवण्यासंबंधित संरक्षण आहे ती संरक्षण आर्टिकल 19 मध्ये आहे. त्यामध्ये 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. फर्स्ट तर आहे त्याला आर्टिकल सब क्लॉज असं म्हटलं जातं. आर्टिकल 20 सब क्लॉज. कार्योत्तर कायदा नाही. समजा एखादा क्रिमिनल आहे त्यांनी काहीतरी असा वेगळाच काहीतरी गुन्हा केला ज्याची कायद्यामध्ये किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तरतूदच नाही, त्या गुन्ह्याची शिक्षाची तरतूदच नाही. तर नवीनच हा जो क्राईम आहे तो आपल्या न्याय व्यवस्थेला समजलेला आहे. तर त्यानंतर ह्याच्यावरती जी शिक्षा असेल ती ठरवण्यात येईल. राईट. अशासाठी म्हणजे समजा आता आजची डेट काय 27 आहे. 27 फेब्रुवारीला एक क्राईम झाला. नवीनच वेगळ्या पद्धतीचं क्राईम झालंय आणि कायदा बनतोय 1 मार्चला. तर ह्याला ह्या कायद्यानुसार 1 मार्चच्या कायद्यानुसार शिक्षा देता येणार. कळलं? नाही देता येणार. देऊ शकता. इथे लिहिलंय ना कार्योत्तर कायदा नाही. ज्यावेळी जर काही 27 फेब्रुवारीला क्राईम केला त्यावेळी जर का ह्या क्राईम बद्दल शिक्षा ठरवलेली असेल, कायद्यामध्ये शिक्षा मेन्शन असेल तरच त्याला शिक्षा देता येते. त्या म्हणजे क्राईमसाठी. कळते? सिंपल लक्षात ठेवा की जर का कार्योत्तर कायदा नाही म्हणजे तुम्ही जर का एखादा क्राईम केलं त्यावेळी जर का त्याची शिक्षा नसेल तर तुम्हाला त्याविषयी शिक्षा भेटणार नाही. इथे आपण काय लिहिलंय गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याच्या संदर्भातील संरक्षण. ह्युमन राईट्स थोडंफार ह्युमन राईटच्या संबंधित ते जे गुन्हेगार असतात ना त्यांच्या संबंधीचा हक्क आहे. त्यांना पण काही हक्क भेटले पाहिजे. राईट. हे कळलं? कार्योत्तर कायदा नाही. नाही त्यामध्ये वेगळं होतं. ती केस इथे तुम्ही हे नाही करू शकता. ती थोडी वेगळी केस आहे. त्यासाठी अगोदर आहेत लॉ. काय केलं त्यांनी लॉ अजून कठीण करण्याचा प्रयत्न केला. राईट. देन सेकंड आहे दुहेरी शिक्षा. दुहेरी शिक्षा नाही. एखादा क्रिमिनल आहे त्याला एकदा शिक्षा झालेली आहे त्याच गुन्ह्यासाठी त्याला दुसऱ्यांदा शिक्षा होऊ शकत. तिसरा आहे स्वतः विरुद्ध साक्ष देऊ शकतो. कळलं एवढं? कार्योत्तर कायदा नाही हे सब क्लॉज आहे ना आर्टिकल 20 चे. कार्योत्तर कायदा नाही. एका कायद्यासाठी दोनदा शिक्षा होणार नाही. स्वतः विरुद्ध साक्ष देऊ शकतो. सिंपल एवढं काय नाही. आणि यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा हे जे सगळे हे आहे नियम आहेत ते फक्त गुन्हेगारी हे फौजदारी कायद्याबद्दल आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी. फौजदारी गुन्हा काय असतो माहितीये? फौजदारी गुन्हा म्हणजे तुम्ही चोरी केली, चोरी, दरोडा, मर्डर, हाफ मर्डर हे सगळे जे फौजदारी गुन्हे. हा हे आर्टिकल 20 फक्त फौजदारी गुन्ह्याबद्दल तुम्हाला संरक्षण देते. दिवाणी किंवा कर कायदे असतील. फौजदारी गुन्ह्यामध्ये सगळे प्रकारचे क्राईम आहेत. मर्डर वगैरे फौजदारी सगळे फौजदारी झाले ना. एक फौजदारी गुन्हेगार असतो आणि एक दिवाणी असतो. फरक समजतो. क्राईम पेट्रोल बघता तुम्ही. क्राईम पेट्रोल मधले कुठले गुन्हे असतात? फौजदारी गुन्हे असतात. आता तुम्हाला विजय माल्या माहितीये? मोदी माहितीये? आपले प्राईम मिनिस्टर नाही नीरव मोदी.
त्यांनी जे हे केले आहेत, गुन्हे केले आहेत, ते कुठल्या प्रकारचे गुन्हे? दिवाणी, कारण की त्यामध्ये त्यांनी कोणाचा मर्डर नाही केलाय, फ्रॉड वगैरे जे केलेलं आहे, पैशाशी रिलेटेड आहे, राईट? तर ते दिवाणीमध्ये येतात. आता तुमचे हे झालं, डिवोर्स वगैरे झालं, ॲल्युमिनी वगैरे असेल, ते कशामध्ये येईल? दिवाणीमध्ये. फौजदारीमध्ये म्हणजे काय की गुन्हा झालेला आहे, तुम्ही एखाद्याला हार्म पोहोचवलेला आहे, खून वगैरे केले, ते फौजदारी. हे फक्त हिच्याशी रिलेटेड आहे, फौजदारी गुन्ह्याशी. दिवाणी किंवा कर कायदे जे असतील त्या संदर्भात त्यांना संरक्षण भेटणार नाहीये. कळलं? नक्की. आर्टिकल 21 सर्वात इम्पॉर्टंट आहे. जीवित आणि व्यक्तिगत संरक्षणाचे स्वातंत्र्य. प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. जीवित व्यक्तिगत आर्टिकल 21 मध्ये असं म्हटलं आहे की कोणत्याही व्यक्तीचं जे स्वातंत्र्य असेल, जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य, ते कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेव्यतिरिक्त हिरावून घेता येणार. कळलं काय बोललो? कोणत्याही व्यक्तीचा स्वातंत्र्य असं आर्टिकल 49 मध्ये म्हटलंय, कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे ते कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेशिवाय हिरावून घेता येणार नाही. कळलं काय का नाही कळलं? नक्की. चांगलं, तुम्हाला क्लिअर झालं असेल. ते तुमचं क्लिअर झालेलं आहे. हा, मग तुम्ही इथून सुरुवात करा, कारण की त्यामधनं क्वेश्चन येत नाही, मोस्टली क्वेश्चन ते फक्त तुम्हाला बेसिक तुमच्या अंडरस्टँडिंग होण्यासाठी चांगलं. तुमच्या मूलभूत हक्कामध्ये जे पण हक्क कुठल्या दुसऱ्या हक्कांमध्ये येत ना, ते सगळे आर्टिकल 21 मध्ये येतात. लक्ष्मीकांतमध्ये दिलेले आहेत निवाराचा, खासगीपणाचा, उपजीविकेचा हक्क, सगळे जे हक्क आहेत, निशुल्क कायदेशीर मदतीचा हक्क, त्वरेने फास्टॅग मध्ये खटला चालवण्याचा हक्क, असे जे वेगवेगळे हक्क आहेत ते सगळे आर्टिकल 21 मध्ये येतात. आर्टिकल 21 तुमच्या मूलभूत हक्काचा मेन बेस. ते सगळे जे इम्पॉर्टंट हक्क आहेत ते सगळे ह्यामध्ये आहेत. त्यामध्ये दोन खटले इम्पॉर्टंट आहेत. पहिला तर आहे गोपालन खटला. सेकंड आहे मेनका गांधी खटला.
यामध्ये आर्टिकल 21चा संकुचित अर्थ घेतला गेला. आर्टिकल 21 विस्तृत अर्थ घेतला. इथे असं म्हटलं गेलं जी मनमानी असते आर्टिकल 21 नुसार ते संरक्षण आहे. ते मनमानी कार्यकारी कृती विरुद्ध आर्टिकल 21 म्हणजे संरक्षण दिले ते मनमानी कार्यकारी कृती विरुद्धच नसून तर मनमानी वैज्ञानिक कृती विरुद्धही आहे. तर कार्यकारी कृती आणि वैज्ञानिक कृती म्हणजे काय झालं? कार्यकारी कृती म्हणजे समजा एखाद्या पोलिसांनी तुम्हाला अडवलं काही कारणास्तव, तुम्ही कुठेतरी बसलेला आहे तुम्हाला अडवलं, तर ती झाली एक कार्यकारी कृती झाली. मनमानी कृती वैधानिक कृती म्हणजे काय, तर का न्यायालयाने एखादा समन दिलेला आहे तुम्हाला किंवा कायद्याने एखादी कृती केलेली आहे, पण ती तुमच्या आर्टिकल 21च्या अंतर्गत येत नाही, त्यांनी तुमचे मूलभूत अधिकार हे होत आहेत, हिरावले जातात, तर तेही आर्टिकल 21च्या विरुद्ध आहे. त्यांनी संरक्षण दिलं तुम्हाला आर्टिकल 21च्या विरुद्ध. हे कुठे म्हटलंय? मेनका गांधी खटला. एवढं लक्षात नाही ठेवलं चालेल, हे फक्त लक्षात ठेवा. गोपालन खटल्यामध्ये आर्टिकल 21चा संकुचित अर्थ दिला गेलेला, मेनका गांधी खटल्यामध्ये आर्टिकल 21चा विस्तृत अर्थ दिला गेलेला. तुमच्या लक्ष्मीकांत मध्ये 44 हक्क 34 हक्क दिले आहेत बघा, ते एकदा वाचून घ्या. कुठले कुठले हक्क आहेत तुमच्या आर्टिकल 21. लक्षात राहतील, एवढं काही नाही. ते तुम्हाला विचारणार नाहीत हक्क, पण तुम्हाला माहिती पाहिजे जे पण बाकीचे हक्क आहेत ते तुमचे येत नाहीत बाकी कुठल्या मूलभूत हक्कामध्ये, ते आर्टिकल 21 मध्ये येतात. आर्टिकल 21 कळलं नाही? काय डाऊट? देन आहे आर्टिकल 21A. राईट टू एज्युकेशन. शिक्षणाचा अधिकार. घटना दुरुस्ती 86 2002 हा समाविष्ट केलेला. वय वर्ष 14 ते 6 ते 14 वर्ष वयातील मुलांना शिक्षणाचा अधिकार, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार.
या अगोदर हा हक्क कुठे होता? आर्टिकल 21 हे राईट टू एज्युकेशन अगोदरही आपल्या राज्यघटनेमध्ये हक्क होता. 86व्या घटना दुरुस्ती सामील व्हायच्या अगोदर हा मार्गदर्शक तत्वांमध्ये होता. आपली जी मार्गदर्शक तत्वे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्यामध्ये हक्क पहिले होता आर्टिकल 45 मध्ये. पुढे जाऊन आपल्या जे राज्यकर्ते होते त्यांना असं वाटलं की हा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये द्यायला पाहिजे. कळलंय नक्की? क्वेश्चन तुम्हाला इथे येतो विचारलं जातो. जो 21 आहे तुम्हाला एवढं तर माहिती असतं की हा राईट टू एज्युकेशन अधिकार आहे. हा कुठल्या घटना दुरुस्तीने आला समाविष्ट करण्यात आला हे लक्षात ठेवा. 86 घटना दुरुस्ती 2002 नी. ह्या अगोदर हा अधिकार आर्टिकल 45 मध्ये होता, डीपीएसपी मध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये. आता खूपच चांगल्या पद्धतीने
झालं लिहून? कळलं काय आहे अटक आणि स्थानबद्ध विरुद्धचा हक्क? अरेस्ट अँड डिटेन्शन. अटक म्हणजे नॉर्मली तुम्हाला जी अटक केली जाते, तुम्ही एखादा गुन्हा केला, तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस आले, तर त्यांना तुम्हाला अटकेची कारणं सांगणं अनिवार्य असतं. एवढं कळलं? देन तुम्हाला एखाद्या वकिलाशी, तुमचा जर का एखादा वकील असेल त्याशी बोलण्याचा हक्क आहे. तुम्ही पोलिसांना सांगू शकता मला माझ्या वकिलाशी बोलायचं आहे, त्या व्यतिरिक्त मी तुमच्याशी बोलणार नाही. देन जर का तुम्हाला पोलिसांनी आज अटक केलं तर 24 तासाच्या आत तुम्हाला न्यायालयात हजर करणं अनिवार्य असतं. हे हक्क तुम्हाला आर्टिकल 22 नुसार भेटतात जर का तुम्हाला अटक करण्यात आली. आणि अटक आणि स्थानबद्धता हे वेगवेगळं आहे. स्थानबद्धता म्हणजे तुम्हाला एक प्रकारे तुमच्यापासून सोसायटीला कुठल्या तरी प्रकारचा धोका आहे किंवा आपल्या राष्ट्राला धोका आहे तुमच्यापासून, त्यासाठी तुम्हाला स्थानबद्ध केलं जातं. देशाची सुरक्षेसाठी स्थानबद्ध डिटेन्शन, त्यासाठी तुम्हाला कारण देणं अनिवार्य नसतं. जर का तुम्हाला पोलिसांनी डिटेन्शन मध्ये टाकलं, तुम्हाला कारण देऊ शकत नाही, ते देणार अनिवार्य नाही. देन जर का मिनिमम जो पिरियड असतो 3 महिने असतो डिटेन्शनचा, जर का 3 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला डिटेन करायचं असेल कुठल्या ठिकाणी, त्यासाठी सल्लागार मंडळाची आवश्यकता असते, शिफारशीची आवश्यकता असते. आणि या सल्लागार मंडळामध्ये कोण असतं? तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांचा समावेश असतो या सल्लागार मंडळात. तुम्हाला आता माहिती असेल आर्टिकल 370 जेव्हा रद्द करण्यात आलं, तेव्हा तिथले जे नेते होते त्यांना डिटेन्शन मध्ये ठेवलेलं. माहिती? न्यूज बघितली, ऐकलंय? तर ते ह्यानुसार स्थानबद्ध अटक केली असते, त्यांना न्यायालयात हजर केलं असतं. स्थानबद्ध ही घरीही करता येतं किंवा अज्ञातस्थळी करतात, जेलमध्येच टाकतात असं काही नसतं. एवढं कळलं? आणि इथे जेव्हा स्थानबद्ध केलं जातं त्यासाठी काही कारणे, हे झालं नाही एवढं. एवढं कळलं ना? इथे कारण सांगणे अनिवार्य आहे, इकडे कारण सांगणं अनिवार्य आहे. इकडे 3 महिन्याचा मिनिमम पिरियड असतो स्थानबद्धतेचा, इथे 24 तास तुम्हाला न्यायालयात हजर करणार. न्यायालय जो निर्णय देईल तो पुढे फॉलो करावा लागतो. एवढं नक्की कळलं आर्टिकल 22 बद्दल? 19, 20, 21, 21A आणि 22 नक्की कळले? नक्की कळले? कन्फर्म? काही डाऊट आहे? इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांवरती क्वेश्चन येतो. आर्टिकल 19 वर पण येतं, 20 वर पण येतं, 21 वर पण सगळ्यांवर क्वेश्चन येतो. सगळे इम्पॉर्टंट, सगळे करायचे. आर्टिकल 23 मानवी व्यापार, सक्तीचे श्रम, प्रतिबंध. समजा ह्या जे मानवी व्यापार समजलं कळते मराठीमध्ये इंग्लिश, ह्या जर का तरतुदी आहेत त्याचं जर का उल्लंघन केलं तर दंडनीय अपराध आहे.
येस, ह्युमन ट्रॅफिकिंग. जर का या तरतुदींचा अपराध हे केलं गेलं, उल्लंघन केलं तर दंडनीय अपराध असतो, क्रिमिनल लॉ हे आहे, क्राईम आहे. सक्तीचे श्रम म्हणजे कळलं ना, तुम्ही तुमच्यावर कोणी सक्तीने एखादं काम करण्यासाठी तुम्हाला सांगू शकत नाही. यासाठी पण एक अपवाद आहे, ज्याच्यावरती मोस्टली क्वेश्चन याच्यावरच येतो, अपवादावरती. सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सार्वजनिक उद्दिष्टांसाठी राज्य विनावेतन सैनिकी किंवा सामायिक सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगू शकतो. कळतंय? जर का समजा एखादी वॉर सिच्युएशन आहे, आर्मी मध्ये सैनिक कमी पडत आहेत, तर तुम्हाला तिथे जाऊन लढू शकता. समजा उदाहरणार्थ एनसीसी मध्ये जी मुलं असतात त्यांना डायरेक्टली आर्मीमध्ये घेतलं जातं. जेव्हा 99चं वॉर झालेलं आपलं कारगिल वॉर, तेव्हा डायरेक्ट जे एनसीसी मध्ये होते किंवा ज्यांना थोडंफार जरी सैनिकांचं प्रशिक्षण होतं, त्यांना डायरेक्टली वॉर मध्ये पाठवत होते. कळतंय एवढं? सार्वजनिक उद्दिष्टांसाठी हा अपवाद आहे. पण यामध्ये पण एक आहे, यामध्ये सक्ती करताना केवळ जी सक्ती करतात तेव्हा केवळ धर्म, वंश, जात आणि जन्म ठिकाण यावरून भेदभाव करता येत नाही. यामध्ये काय मिसिंग दिसते तुम्हाला? जन्म ठिकाण नाहीये, वर्ग आहे. जन्म ठिकाणावरून भेदभाव करता येतो. काय मिसिंग आहे इथे? लिंग मिसिंग आहे. लिंग आणि जन्म ठिकाण मिसिंग आहे. यावरून भेदभाव करता येतो. कारण की समजा वॉर सिच्युएशन असेल तर मुलींना सक्ती करता येत नाही, किंवा ज्या फिमेल्स त्यांना सक्ती करता येत नाही. काही ठिकाणी त्यांना सक्ती करता येत नाही या टायमाला. काही जन्म ठिकाण असेल, जन्म ठिकाणावरून पण भेदभाव केला जातो. कळलं एवढं? आर्टिकल 24 बालमजुरीस प्रतिबंध. प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड लेबर. 14 वर्षाखालील मुलांना, बालकांना कामास बंदी. पूर्णच बंदी आहे. कुठल्याच कामामध्ये ते काम करू शकत नाही. 14 वर्षाखालील जर का कोणी हे असेल, मुलगा असेल किंवा बालक असेल, तो कुठेही काम करू शकत. बालमजुरीस पूर्णतः बंदी. कळलं ना? 23 मध्ये मानवी व्यापार आहे आणि सक्तीय श्रम आहे. 24 मध्ये बालमजुरीस प्रतिबंध. दोन्ही लक्षात राहतील नक्की. आता सुरू होतं धार्मिक स्वातंत्र्य. धार्मिक स्वातंत्र्य
तुम्हाला ब्रेक घ्यायचं वाटलं ब्रेक घ्या 5 मिनिटं, मग त्यानंतर हे करू शकतो. कारण 20 मिनिटांसाठी पूर्ण पूर्ण टॉपिक नाही. मग पटापट घेऊ वाटल्यास चालेल. आर्टिकल 25 मध्ये काय आहे, तुमचे जे धार्मिक हक्क आहेत त्याबद्दल लिहिलंय. त्यामध्ये मोस्टली काय सत्सद विवेक बुद्धीने वागण्याचा हक्क आहे. सत्सद विवेक बुद्धी. धर्माचे पालन. आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्रात माहिती आहे तुम्हाला सर्वांना. आपल्या इथे सर्व धर्म समभावी संकल्पना अंमलात आणली जाते. सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. जर एखादा व्यक्ती आहे त्याला आर्टिकल 25 नुसार त्या धर्माचं पालन करायचे, आचरण करायचे किंवा प्रचार करायचे तर तो त्याचं स्वातंत्र्य आहे, ते करू शकतात. राईट. पण सत्सद विवेक बुद्धीने वागू, ही संकल्पना इम्पॉर्टंट आहे. कळलंय? एवढं काही नाही इम्पॉर्टंट. यामधला अपवाद राहिला. सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता. धार्मिक व्यवहार व्यवस्थापन. तुम्ही एका धर्माचा प्रचार करताय, तुम्ही एका धर्म फॉलो करताय, त्याच्या एखाद्या व्यवहारचं व्यवस्थापन पण करायला लागेल ना तुम्हाला. किती पैसे आले, किती गेले, काय केलं तुम्ही, काय नाही केलं, ते व्यवहाराचं व्यवस्थापन करण्याचे हक्क आहे तुम्हाला. यामध्ये धार्मिक संस्था तुम्ही स्थापन करू शकता. धार्मिक संस्था सांगा एखादी स्थापन माहिती असेल तर. हा ती पण एक धार्मिक संस्था आहे बघायला गेलं. ती स्थापन करण्याचा हक्क आहे तुम्हाला, जर तुम्ही व्यवस्थापन करू शकता. आर्टिकल 26 चा तुम्हाला त्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. ह्यासाठी, ह्या कामासाठी तुम्ही स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता पण हे करू शकता, ऍक्वायर करू शकता. धर्माचे व्यवहार आणि व्यवस्थापन करायचं तुमच्याकडे मालमत्ता असायला हवी. स्थावर म्हणजे तुमची प्रॉपर्टी असते, जागा किंवा एखादी बिल्डिंग आली, ती आली. जंगम मध्ये तुमची
मालमत्ता, कॅश वगैरे असेल किंवा गोल्ड वगैरे ते सगळं. आणि जे अशा मालमत्ता असेल त्याचं कायद्यानुसार व्यवस्थापन करावं लागतं. तुम्हाला माहिती असेल शिर्डी संस्थान तिथे मोठ्या प्रमाणावरती हे दान केलं जातं. त्याचं एका कायद्यानुसार व्यवस्थापन केलं जातं. असंच नाही की कुठला किती पैसे आले काय आले त्याची काय हिस्ट्री नाही काय नाही रेकॉर्ड नाही पूर्णतः ते कायद्यानुसार व्यवस्थापन केलं जातं. ते आहे आर्टिकल 26. ते नाही धार्मिक विकासासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. धार्मिक विकासासाठी तुम्हाला कर न देण्याचे स्वातंत्र्यही आहे. याचं उदाहरण काय देऊ शकाल? आता सध्या कशासाठी तुमच्याकडनं कर मागण्यात येतोय घरी येतात बघा, माहिती असेल तुम्हाला कधी त्यासाठी येतात. त्याबद्दल तुम्हाला पैसे न देण्याचाही हक्क आहे तुमच्याकडे. बळजबरीने पण तुमच्याकडून घेऊ शकत नाही. आता तुम्हाला हा प्रश्न नाही पडला का? तुम्ही एखादं मंदिर व्हिजिट केलं समजा, तिथून तुमच्याकडे फी घेतली गेली कशासाठी, तर ती कुठल्या आधारावर तुमच्याकडून घेतली? कुठल्या तरी अशा मोठ्या मंदिरात गेला फी वगैरे घेतली जाते ना तिकडे, शुल्क आकारलं जातं, राईट? इन शॉर्ट तुम्ही कर नाही देणार पण तुम्ही शुल्क देऊ शकता. कळलं? हा, एंट्री फी वगैरे काही असेल असं काही काही ठिकाणी असते ते लिहिलेलं आहे. टॅक्स आकारू शकत नाही. टॅक्स नो फॉर टॅक्स बट फी येस दे कॅन आस्क फॉर फी. धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचा हक्क. लहानपण जेव्हा तुम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा प्रेयर वगैरे व्हायची, तुम्हाला जायचं आवडायला प्रेयर मध्ये? जर का तुम्हाला त्यावेळेस हा आर्टिकल माहिती असता तुम्ही एकदा टीचरला सांगू शकला असतात की मला या धार्मिक शिक्षणामध्ये सहभागी व्हायचं नाही, माझा मूलभूत अधिकार आहे, मी नाही व्हायचं तर मी नाही होऊ शकत. तर तो हा अधिकार आहे, धार्मिक शिक्षणात सहभागी होण्याचा हक्क आहे, स्वतंत्र होता. कळले हे धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क सिंपल आहेत, एवढं काही अवघड नाही त्यामध्ये. पहिल्यामुळे तुम्ही फक्त पालन करता, देन त्या धर्माचं व्यवहार बघता तुम्ही. व्यवहार बघितल्यानंतर तुम्हाला जर का टॅक्स द्यायचा तर टॅक्स देऊ शकता, नाही तर नाही द्यायचा टॅक्स. देन तुम्ही शिक्षणात सहभागी नाही होऊ शकता, न होण्याचा हक्क आहे तुमच्याकडे. कळलं? अजून थोडस बाकी थोडस बाकी आहे, थोडस. 29, 30 आणि 32 फक्त एवढंच बाकी आहे. 10 मिनिटं लागतील. काय करायचंय, थांबवायचंय की घ्यायचंय? थोडस बाकी, पूर्ण टॉपिक होईल. काय करू, तसंही त्यांना ओव्हर झालंय. उद्या घेऊ. थोडंसंच राहिलेलं आहे, आपण उद्या घेऊया. स्टार्टिंगलाच घेऊ, स्टार्टिंगला 10 ते 15 मिनिटात संपून जाईल. तुम्हाला काही डाऊट असतील ना, जे मूलभूत हक्कामध्ये आज झाले त्याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही घेऊन येऊ शकता उद्या. काही जरा डाऊट्स आणा, बरं वाटतं डाऊट्स आहे, थोडेसे डाऊट्स आणा. चालेल, थांबूया मग इथे. डाऊट्स आले म्हणजे समजतं की तुम्ही अभ्यास करताय.
जर का डाऊट्स नसतील तर समजतं की तुम्ही अभ्यास नाही केला.